नमस्कार मित्रांनो, आज मंगळवार 16 जानेवारी फिन निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. तर ओडियन सॉफ्टवेअरद्वारे जो मिळणारा डेटा आहे त्याचा उपयोग करून मी शॉर्ट स्ट्रँगल किंवा स्ट्रॅडल कसं घेतो एक्सपायरी ट्रेडसाठी त्याचं प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर यामध्ये हा जो डेटा तुम्हाला इथे अपडेट होताना दिसत असेल, तर ह्याचा वापर करून मी असा प्रीमियम जो 40च्या जवळ आहे असे दोन कॉल आणि पुट ह्याची स्ट्राईक प्राइस शोधलेली आहे. हे फॉर्म्युला वापरून मी केलेले आहेत. एक्सेलचे एक साधे सोपे फॉर्म्युला आहेत. त्यानुसार मला इथे मार्केट ऑर्डरनी त्याची एंट्री आणि त्याचबरोबर एंट्री झाल्या त्याचा स्टॉप लॉस, कारण माझा जो अनुभव आहे त्यानुसार कधी कधी एंट्री झाल्या इमिजिएट त्या इंडेक्समध्ये प्राइस वाढते किंवा कमी होते, त्यामुळे कॉल अँड पुटची प्राइस वाढून स्टॉप लॉस जो आपल्याला लावायचा असतो त्याच्यावरती ती प्राइस गेलेली मला दिसली. तर ते होऊ नये म्हणून एकदमच कॉल एंट्री आणि स्टॉप लॉस लावण्याचा माझा हा प्रयत्न आहे. तर त्याकरिता मी हा नवीन प्रयत्न केला आहे. त्याच्यात काहीतरी अडचणी येत आहेत, पण ऑर्डर प्लेस होते. तर ही तुमच्यासमोर करण्याचा माझा जो प्रयत्न आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे. तर हे मला इथे कमांड जे दिले आहेत ते मला TXT फाईलमध्ये मी कॉपी करून घेतो. तर याकरिता मी इथे टेस्ट म्हणून हे एक TXT नोटपॅड बनवले आहे, त्याच्या TXT फाईल मी सेव्ह करतो. ही सेव्ह झालेली आहे. 2150 ह्याच्यामध्ये कॉल पुट ही माझी ऑर्डर इथे प्लेस झाली आहे. मी इथे सेव्ह करतो. मी ऑर्डर प्लेस नाही करणार, कारण आता 9:37 झालेत. मला 9:50ला करायचं आहे, परंतु ते होत आहे का हे मी बघण्यासाठी मी स्वतः जो चेक करतोय ते तुम्हाला दाखवण्यासाठी प्रयत्न करतोय. आता हे TXT फाईल मी कन्वर्ट केल्यानंतर बल्क ऑर्डरमध्ये जाऊन ओडियन सॉफ्टवेअरचा उपलब्ध जी काय फॅसिलिटी त्याचा मी वापर करतोय. तिथे लोडमध्ये जाऊन डेस्कटॉपवरती मी ती टेस्ट फाईल मी ठेवलेली आहे ती अपलोड करतोय. आता बघा, इथे केल्यानंतर ऑब्जेक्शन येत आहेत, पण हे जेव्हा मी स्किप करतोय, आता हे बरोबर आहे चूक आहे मला कळत नाही आहे, कारण मला तेवढं सॉफ्टवेअरचं नॉलेज नाही आहे, कॉम्प्युटरचं नॉलेज नाही आहे, किंवा ह्या ब्रोकरच्या टर्मिनलचं नॉलेज नाही आहे. ते का होतं मला कल्पना नाही आहे. तर मी हे स्किप करतोय आणि त्याच्यानंतर तिथे ऑर्डर प्लेस होते. हे बघा, इथे हे केल्यानंतर ते ऑर्डर प्लेस होते. म्हणजे जसं इथे तुम्हाला दिसेल की हा जो रेड कलरमध्ये जो येतोय ह्याचा अर्थ ती सेलची ऑर्डर आहे, शॉर्ट केलेत. आणि जे ब्ल्यूमध्ये येतात ते बाईंगची ऑर्डर आहे, म्हणजे तो स्टॉप लॉसची ऑर्डर. इथे आपल्याला कळू शकतं. इथे बघा, हे RL म्हणजे रेग्युलर ऑर्डर, SL एस लिहिलंय, सॉरी, रेग्युलर ऑर्डर, एस म्हणजे शॉर्ट मार्केट ऑर्डरनी, आणि SL म्हणजे बाईंगची ऑर्डर. ज्या प्राइसला मी बाय करीन त्याच्या 1.3 म्हणजे बाईंग आता इथे दिसतंय बघा. हे सगळं फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर हे जे आहे दिसतंय त्याप्रमाणे हे मी बाईंग सेलिंग करतो. इथे बघा, ही फाईल अपडेट होत राहणार, इथे ह्याचे रेट्स बदलत राहणार आहे. तर ह्याप्रमाणे मी हे ऑर्डर आता टाकणार आहे. ही ऑर्डर जेव्हा मी प्लेस करेन त्याला हे मला सगळं सांगणंच जमणार नाही आहे, त्यामुळे त्याच्यापूर्वीच मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. हे तुमच्या माहितीकरिता की अशा प्रकारे आपण एंट्री आणि स्टॉप लॉस एकाच वेळेला आपण टाकू शकतो. जे बास्केट ऑर्डरमध्ये म्हणजे झिरोदा किंवा एंजलमध्ये वापर करतात त्यांच्याही ते शक्य नाही आहे. ते मला इथे करण्यास म्हणजे मी करू शकलो, म्हणजे हा माझा प्रयत्न माझा एक यशस्वी झाला असं मला वाटतंय. तर हे सांगण्याची माझी इच्छा आहे. तर माझा ह्याच्यातून सांगण्याचा उद्देश असा आहे की डेटा स्टडीचा वापर, उपलब्ध जे टेक्निक्स आहेत त्याचा वापर करणं फार गरजेचं आहे, कारण सध्या अल्गो ट्रेडिंगमुळे हे जे पूर्वीची ऑर्थोडॉक्स मेथड आहेत ते चालत नाही आहेत. फार क्विक डिसिजन, नुसतं डिसिजन घेऊन नाही, ते इम्प्लिमेंट करण्यासाठी डेटाचा वापर करणं, म्हणजे अल्गो ट्रेड केलं तर फारच उत्तम. पण अल्गो ट्रेड मला सध्या अजून त्याच्यावरती विश्वास नाही. मला मॅन्युअली इंटरफेअर करायला आवडतं. म्हणजे कसं आहे की मला वाटलं की नाही बाबा मी आता बाहेर पडेन, तर मला ते पडणं शक्य झालं पाहिजे, अशा अर्थी मी ते करत आहे. तर बघू, शक्य झालं तर मी ह्याचं पण मी एकदम व्यवस्थित जर फाईल रन झाली तर मी हे नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. पण सध्या हे शक्य नाही आहे, कारण खूप ह्याच्यात अडचणी येत आहेत.
एकेकावर मात करून माझा म्हणजे ह्याच्यासाठी मी स्वतः वेळ देतोय, माझे पैसे लावतोय, ही कल्पना असेल आपल्याला. तर बघूया जे घडतंय ते तुम्हाला पुढे सांगेनच. याकरिता माझं तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल, व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा, की ट्रेड कसा करावा ही माहिती सगळ्यांना मिळावी, हा माझा उद्देश आहे. धन्यवाद.